श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, प्रिया तेजूच्या हातातून हात सोडून घेते आणि पुढे काही बोलणार इतक्यात तेजूच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. ते पाहून प्रिया शांत होते आणि दोघी जणी त्या व्यक्तीकडे पाहू लागतात. आता पुढे तो व्यक्ती असतो सुनील. प्रिया त्याच्याकडे एकदा पाहते आणि लगेच बसच्या विंडो मधून बाहेर पाहू लागते. तिला वाटत असतं की या सीटवरून उठून दुसरीकडे जावं, पण ती तसं करत नाही. ती तिथेच बसून राहते. सुनील तेजूला म्हणतो, बेबी माझ्याबरोबर चल, आपण दुसरीकडे बसूयात. तेजू, नको, थोड्या वेळाने आपला स्टॉप येईल तेव्हा आपण सोबत उतरू, तोपर्यंत मला इथेच बसू दे. तेजूचं नाही म्हणणं सुनीलच्या पसनी पडत नसतं. तो तिचा हात धरून तिला ओढू लागतो. त्याचं असं वागणं पाहून तेजू चिडते आणि त्याचा हात झटकते. तेजू, प्लीज सुनील, बसमध्ये सर्वांसमोर तमाशा करू नकोस. बसमधून उतरल्यावर आपण बोलूयात. सुनील, आय डोंट केअर तमाशा होतो आहे की नाही, तू आता लगेच माझ्याबरोबर सोबत चल. असं म्हणून सुनील तेजूच्या हाताच्या दंडाला धरून तिला उठून उभं करतो. तेजू आता जास्तच चिडते आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणते, डोंट टच मी सुनील. प्रिया जरी बाहेर पाहत असली तरी तिचं सर्व लक्ष त्या दोघांच्या बोलण्याकडे असतं. तिला खूप कसं तरी वाटत असतं. शेवटचा तेजूचा मोठा आवाज ऐकून तर ती जरा जास्तच घाबरते आणि शेवटी ती उठून उभी राहते. प्रिया उठून उभी राहताच सुनील तेजूचा हात सोडतो आणि थोडा मागे सरकतो. प्रिया लगेच त्या सीटवरून उठून सरळ ड्रायव्हर जवळ सिंगल सीटवर जाऊन बसते. हे पाहून तेजू नाराज होते. सुनील तर लगेच प्रियाच्या जागेवर जाऊन बसतो आणि तेजूच्या खांद्यावर हात टाकतो. हे पाहून तेजू चिडते. त्याचा हात काढून बाजूला करते आणि म्हणते, तू असंच केलं आहेस माझ्या लाईफमध्ये. माझ्या लाईफ मधून माझी बेस्ट फ्रेंड काढून तिच्या जागी तू आला आहेस. हे ऐकून सुनील दात दाखवून हसू लागतो. प्रिया आता एकदा पण मागे वळून बघत नाही. असं शांत बसून रस्त्याकडे पाहत राहते. तिचा स्टॉप येताच ती बसमधून उतरते आणि घरी येते. असेच दिवस जातात. असाच एक महिना पास होतो. प्रिया परत तेजूला भेटत नाही व तेजू जिथे दिसेल तिथून निघून जात असते किंवा लपून राहत होती आणि ह्या बाबतीत जो तिला मदत करत असते. जोला पाटील सरांनी प्रॉपर प्रपोज करून लग्नाची मागणी घातलेली असते. पाटील सर स्वतःच्या घरून व जोच्या घरून लग्नाची परवानगी घेऊन आलेले असतात, पण कॉलेजमध्ये कोणाला सांगत नाही. कॉलेजमध्ये फक्त हे तिघं आणि पाटील सर एवढ्या लोकांनाच माहित असतं या बाबतीत. प्रिया इतर गोष्टीप्रमाणे अभ्यासाकडे पण लक्ष देते. रोजच्या रोज ती अभ्यास करत असते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्याकडे एक एक पाऊल पुढे टाकत असते. प्रिया कॉलेजमधून घरी येते. सायंकाळची रोजची सर्व कामं करून ती तिच्या रूम मध्ये येते. उद्या तिचा वाढदिवस असतो म्हणून ती उत्साही असते. प्रिया कपाटामध्ये उद्या कॉलेजला जाताना घालण्यासाठीचा ड्रेस शोधत असते. एक छानसा अनारकली ड्रेस ती काढते. सासूबाईंचा आवाज आल्यामुळे प्रिया लगेच किचन मध्ये जाते आणि जेवायला वाढते. सर्वजण एकत्र जेवण करतात. प्रिया किचन आवरून रूम मध्ये येते आणि अभ्यासाला बसते. अभ्यास झाल्यावर ती मोबाईल बघत बघत बेडवर आडवी होते. रात्रीचे 12 वाजायला अजून अर्धा तास बाकी असतो. मोबाईल बघता बघताच ती झोपी जाते. अचानक मोबाईल वाजल्यामुळे ती जागी होते तर रितेशचा कॉल असतो. ती डोळे चोळत चोळत फोन रिसीव्ह करते. रितेश, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रिया, हॅपी बर्थडे टू यू. प्रिया रितेशला असं गाणं म्हणताना पाहून खुश होते. तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते. प्रिया, थँक्यू सो मच डिअर रितेशजी. रितेश, इट्स माय प्लेजर डिअर. प्रिया, तुम्ही जागे होतात? बापरे, मी तर झोपून गेले होते. तुमच्या फोनमुळे जाग आली. रितेश, खरं सांगू का प्रिया, मला पण झोप येत होती म्हणून मी 12 वाजेचा अलार्म लावला आणि झोपून घेतलं. अलार्म वाजला आणि मी लगेच तुला कॉल केला. प्रिया, हो का? रितेश, किती वर्षांची झालीस मग तू? सॉरी सॉरी सॉरी, लेडीजला वजन आणि वय विचारायचं नसतं, पण तू माझी बायको आहेस म्हणून. प्रिया मोठ्याने हसते आणि मग पुढे बोलते, तुम्ही माझा नवरा आहात म्हणून तुम्हाला सर्व जाणून घ्यायचा हक्क आहे. मी आता 21 वर्षाची झाली आहे आणि माझं वजन आहे 51 किलो. रितेश, बाप रे, तू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहेस. ओ माय गॉड, किती लहान आहेस ग तू. प्रिया, रितेश, बर,
चल मग झोप आता, उद्या तुला कॉलेज असेल ना? प्रिया: हो, कॉलेज आहे ना. रितेश: मला पण ड्युटी आहे. बोलू मग संडेला. झोप आता. गुड नाईट. टेक केअर. प्रिया: ओके, बाय. गुड नाईट. यू ऑल्सो टेक केअर. असं म्हणत दोघं फोन ठेवतात आणि झोपी जातात. प्रिया नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून तिचे सर्व कामं करून कॉलेजची तयारी करते. काल काढून ठेवलेला अनारकली ड्रेस घालून रेडी होते. खूप छान दिसत असते ती. हॉलमध्ये येताच तिला सासूबाई दिसतात. सासूबाईंना चहा आणि नाश्ता देते व त्यांचा पाय पडते. सासूबाई पण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन प्रिया घराबाहेर पडते. प्रिया नेहमीप्रमाणे बसने कॉलेजला येते. बस स्टॉपवर राहुल आणि जो तिची वाटच बघत असतात. ती बस मधून उतरताच ते दोघं मोठ्याने ओरडून बोलू लागतात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रिया. हॅपी बर्थडे टू यू. त्यांचं असं वागणं पाहून प्रियाला हसू येतं. प्रिया: थँक्यू सो मच जो. थँक्यू सो मच राहुल. जो लगेच तिला घट्ट मिठी मारते. राहुलही तिला साईड हक करतो. प्रिया परत दोघांना थँक्यू म्हणते. जो: प्रिया, खूप सुंदर दिसते आहेस आज तू. प्रिया: थँक्यू डिअर. ते तिघ जण क्लासमध्ये जातात. लेक्चर सुरू होतं. जेवणाच्या रिसेसमध्ये जो आणि राहुल प्रियाला कॅन्टीन मध्ये घेऊन जातात आणि केक कापतात. तिघं मिळून केक एन्जॉय करतात आणि टिफिनही तिथेच खातात. कॉलेज संपल्यावर तिघ जण गप्पा मारत मारत बस स्टॉपवर येतात. तिघ जण एकमेकांना चिडवत असतात. जोला पाटील सरांवरून चिडवत असतात, प्रियाला रितेशवरून चिडवत असतात आणि राहुलला सुषमावरून चिडवत असतात. राहुल: अरे, माझं कशात काही नाही. तुमचं तरी फिक्स झालं आहे. प्रियाचं तर लग्नच झालं आहे. जोचं तर लग्न ठरलं आहे आणि मी तर अजून तिला प्रपोज पण केलं नाही. त्याआधीच तुम्ही मला चिडवताय तिच्या नावाने. असं बोलत असताना अचानक तेजू त्या तिघांमध्ये येते आणि सरळ प्रियाला मिठी मारून हॅपी बर्थडे असं म्हणते. हे पाहून जोचा पारा चढायला लागतो. तेजू मागे मागे सुनील पण तिला आवाज देत येत असतो. सुनील बघतो तेजू प्रियाला मिठी मारते आहे. ते पाहून तो त्यांच्यापासून थोडं लांब उभा राहतो. तेजूची प्रियाला मिठी मारणं झाल्यानंतर ती म्हणते, प्रिया, चल कॅन्टीन मध्ये जाऊया, केक कट करूयात. तिचं असं बोलणं ऐकून प्रिया बोलण्याऐवजी जोच बोलते, झाला आमचा केक कट करून. तेजू: तो तुमच्या बरोबर झाला ना, माझ्या बरोबर म्हणते आहे मी. जो काही बोलणार इतक्यात प्रिया जोचा हात तिच्या हाताने दाबते आणि डोळ्यांनीच खुणवते. थांब जरा. जो लगेच रागात दुसरीकडे पाहू लागते. प्रिया: अगं नको, उशीर होईल घरी जायला. उद्या करूयात आपण सेलिब्रेशन. तेजू: ओके. तेजू तिथे आल्यामुळे तिथे शांतता पसरते. सुनील तेजूला 2 वेळा आवाज देतो. तेजू त्याला म्हणते थांब जरा. परत 5 मिनिटांनी सुनील आवाज देतो, पण तेजू सेम रिॲक्ट होते. ते पाहून सुनील वैतागतो आणि पुढे होऊन तेजूचा हात पकडतो आणि तिला ओढू लागतो. तेजू लगेच प्रियाचा हात पकडते. त्या दोघांचं असं वागणं पाहून प्रिया, जो आणि राहुल त्यांच्याकडे त्रासिक नजरेने पाहू लागतात. इतक्यात त्या सर्वांना रस्त्यावरून जोरात बाईकच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो. म्हणून ते सर्वजण त्या दिशेने पाहू लागतात. तर रस्त्यावर हॉर्न वाजवत एक बाईकवाला उभा असतो. बाईकवाल्याने ब्लॅक कलरचं हेल्मेट घातलेलं असतं. सर्व त्याच्याकडे एकटक पाहत असतात आणि तो पण ह्यांच्याकडेच एकटक पाहत असतो. हे सर्व विचार करत असतात, बाईकवाला आपल्याकडेच बघून हॉर्न वाजवत आहे, याचा अर्थ आपल्यापैकी कोणासाठी तरी तो हॉर्न वाजवत आहे. पण कोणालाच तो ओळखीचा वाटत नसतो. इतक्यात राहुल जोच्या कानात म्हणतो, जो, मला असं वाटत आहे रितेश जिजू आहेत. जो: असू शकतात. तिला बर्थडेचं सरप्राईज द्यायला आले असतील. इतक्यात बाईक स्वार हेल्मेट काढतो. त्याला पाहून प्रिया तेजूने धरलेला तिचा हात झटकते आणि पळत जाऊन बाईक स्वारला मिठी मारते. राहुल लगेच जोला म्हणतो, बघ जो, म्हटलं होतं ना की रितेश जिजूच आहेत. जो लगेच मान हलून हो म्हणते. असं म्हणून दोघं एकमेकांना टाळी देतात. तेजू आणि सुनील तर फक्त मोठे डोळे करून सर्व पाहत असतात. प्रियाने रितेशला मिठी मारतच रितेश तिच्या कानात म्हणतो, हॅपी बर्थडे डिअर. त्याचा आवाज ऐकून प्रिया भानावर येते. तिला लक्षात येतं की आपण कॉलेजच्या बस स्टॉपवर उभे आहोत. ती लगेच रितेश पासून वेगळी होते आणि लाजू लागते. बस स्टॉपवरील सर्व मुलं आणि मुली ह्या दोघांकडेच बघत असतात. जो आणि राहुल लगेच त्यांच्या जवळ येतात. ते दोघं सोबतच बोलतात. जो आणि राहुल: हाय जिजू.
रितेश, हाय. जो, कसे आहात तुम्ही? रितेश, मी मजेत. तुम्ही दोघं कसे आहात? जो, आम्ही पण मजेत. रितेश तिघांकडे बघून, झालं का मग बर्थडे सेलिब्रेशन? जो, हो, लंच टाइम मध्ये कॅन्टीन मध्ये सेलिब्रेट केला. रितेश, ओके. जो, नाव इट्स युअर टर्न. रितेश, येस येस, म्हणून तर पुण्याहून खास आलो आहे. रितेशचं बोलणं ऐकून प्रिया अजून जास्त लाजू लागते. तिचे दोघं गाल गुलाबी होतात. रितेश, चला मग बर्थडे गर्ल निघूयात. प्रिया फक्त मान हलून हो म्हणते आणि रितेशच्या मागे बाईकवर बसते. राहुल आणि जोला बाय करते. राहुल आणि जो पण तिला बाय करतात. राहुल, जो, प्रिया किती लकी आहे ना. जिजू किती प्रेम करतात तिच्यावर. तिच्या बर्थडे साठी इतक्या लांबून पुण्यावरून मुंबईला आले. जो हटकून मोठ्या आवाजात म्हणते, जेणेकरून तेजू आणि सुनीलला ऐकू जावं. जो, हो, प्रिया लक्कीच आहे. तिला इतकं प्रेम करणारा नवरा मिळाला. जोचं वागणं पाहून राहुल डोक्याला हात लावतो. इकडे बाईकवर प्रिया शांत बसलेली असते. तिला इतकं शांत बसलेलं पाहून रितेश, काय झालं? इतकी शांत का झालीस? प्रिया, काही नाही. रितेश, प्रिया, तुला आवडलं नाही का? मी तुझ्या बर्थडेला मुंबईला आलो आहे म्हणून. प्रिया, अहो, असं काय बोलताय तुम्ही? आवडलं काय? खूप खूप आवडलं मला. प्रियाचं उत्तर ऐकून रितेश स्माइल करतं. प्रिया, खूप छान वाटलं मला तुम्हाला बघून. रात्री काही बोलला नाही की मुंबईला येतो आहे म्हणून. रितेश, हो, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून काही बोललो नाही. प्रिया, हो का? रितेश, हम्म. रितेश एका कॅफेजवळ बाईक थांबवतो. दोघं आतमध्ये जाऊन एका टेबलवर बसतात. रितेश दोघांसाठी 2 कप चहा मागवतो. प्रिया कॅफेमधून आजूबाजूला बघत असते. इतक्यात रितेश तिच्यासमोर एक गिफ्टचा बॉक्स ठेवतो. प्रिया गिफ्ट कडे बघताच तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते. प्रिया लगेच गिफ्ट हातात घेते आणि म्हणते, थँक्यू सो मच रितेशजी. रितेश, ऑलवेज वेलकम डिअर. प्रिया लगेच गिफ्ट ओपन करते. त्यात सुंदर असा पिंक कलरचा पंजाबी ड्रेस असतो. ड्रेस पाहून प्रियाला तर खूपच आनंद होतो. तिचा आनंद स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो. तिला आधीच कपड्यांचं वेडं असतं, त्यात अजून एक ड्रेस मिळाला म्हटल्यावर तर ती खूपच खुश. रितेश, कॉलेजच्या बस स्टॉपवर तुम्हाला ओळखलं नाहीस का? मी किती वेळपासून हॉर्न वाजत होतो. प्रिया, हो ना, मी ओळखलंच नाही तुम्हाला. आपली बाईक नव्हती, त्यात हेल्मेट घातलेले, आणि तुम्ही मुंबईला येणार हे डोक्यात नाही आलं माझ्या. रितेश, ओके. अगं, मी मुंबईला बसनेच आलो आणि मग तुझ्या कॉलेजला यायचं म्हणून मित्राची बाईक मागून घेतली. प्रिया, लगेच एक वेटर त्यांची ऑर्डर घेऊन त्यांच्या टेबल जवळ येतो. प्रिया लगेच ड्रेस व्यवस्थित पॅक करून त्याच बॉक्समध्ये ठेवते. दोघ जण चहा घेऊ लागतात. रितेश प्रवासामुळे थकलेला असतो आणि प्रिया कॉलेजमुळे थकलेली असते. दोघांनाही चहाची गरज असते. दोघं चहा घेऊन फ्रेश होतात. चहा घेऊन होताच रितेश प्रियाला म्हणतो, प्रिया, न्यू ड्रेस ट्राय करून बघ ना, वॉशरूम मध्ये जाऊन. प्रिया, हो, मला पण तेच वाटत होतं, पण म्हटलं तुम्ही म्हणणार किती उतावळी आहेस, म्हणून काही बोलले नाही. प्रियाचं बोलणं ऐकून रितेश गालातल्या गालात हसू लागतो. प्रिया लगेच ड्रेस घेऊन वॉशरूम मध्ये जाते आणि 5 मिनिटांनी ड्रेस घालून बाहेर येते. खूप सुंदर दिसत असते ती. तिला पिंक कलरचा ड्रेस खूपच छान दिसत असतो. ती टेबल जवळ येताच रितेश म्हणतो, खूप छान दिसते आहेस प्रिया तू. असू दे हाच ड्रेस, परत नको चेंज करू. रितेश प्रियाच्या मनातलं बोलतो. प्रिया, हो चालेल ना, मलाही तेच वाटत होतं. दोघ जण तिथून निघतात आणि लॉंग ड्राईव्हला शहराच्या बाहेर जातात. मागच्या वेळेस सारखं शहराच्या बाहेर जातात. सायंकाळचं वातावरण पण छान असतं. गार वारा अंगाला स्पर्श करत असतो, त्यामुळे मन प्रसन्न होत असतं. एका डोंगराच्या पायथ्याशी ते थांबतात. थोड्या वेळ तिथेच बसतात. खूप दिवसांनी ते दोघं भेटत असतात, म्हणून बोलणं कमी आणि एकमेकांचा सहवास अनुभवत असतात. आजूबाजूचं वातावरणही शांत असतं, तेही त्यांच्या सहवासाला साथ देत असतं. रितेश हळूच प्रियाच्या खांद्यावर हात ठेवतो. प्रिया लगेच त्याच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवते. असेच ते खूप वेळ बसून राहतात. अंधार पडू लागल्यावर रितेश म्हणतो, चल प्रिया, परत जाऊयात. आपण बाईकवर आहोत आणि दोघांकडे जड अशा 2 बॅग पण आहेत. प्रिया, हो हो, चला निघूयात.
रितेशकडे त्याच्या कपड्यांची बॅग असते आणि प्रियाकडे तिची कॉलेज बॅग असते. रितेश, मस्त वाटलं ना इथे असं छान वेळ घालून? प्रिया, हो, खूप मस्त वाटलं. असं वाटत होतं इथेच बसून राहावं, वेळ पुढे जाऊच नाही. रितेश, हो ना, मला जर जादू आली असती ना तर मी बर्थडे गर्लची ही इच्छा पूर्ण केली असती. प्रिया, हो ना, तुम्हाला जादू येत असती तर तुमचं स्वप्न पण लगेच पूर्ण झालं असतं. रितेश, माझ्या स्वप्नांबरोबर तुझं पण स्वप्न पूर्ण केलं असतं मी. प्रिया, तुमचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर मी. प्रिया बोलता बोलता मध्येच थांबली. रितेश, काय झालं? बोल ना, मध्येच का थांबलीस? प्रिया, खूप अंधार पडला आहे, आपण आधी इथून निघूयात, मग पुढे सांगते मी तुम्हाला. रितेश, हो, बरोबर आहे तुझं, चल निघूयात. असं बोलून दोघं बाईकवर बसतात आणि शहराकडे निघतात. काय बोलायचं होतं प्रियाला? प्रिया बोलता बोलता का थांबली? रितेश समजून घेईल का प्रियाचं म्हणणं? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सर्व व्ह्यूअर्सला विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करावे. थँक यू.